नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, सागर हा आरतीच्या मागावर असतो आणि त्याला आरती दिसतेही, मात्र तो काही विचारायला जात नाही. तो मनाशीच विचार करतो की आता जर मी यांना काही विचारलं तर हे माझ्याशी काही खरं बोलणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आधी कार्तिक आणि आरतीचं काय कनेक्शन आहे हे शोधून काढायलाच हवं. तरी तो आरतीच्या मागावर असतो की आरती कुठे जाते हे पाहतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कार्तिक हा खूप घाबरून गेलेला असतो. त्यावेळी तो सावनीला फोन करण्यासाठी बाहेर येतो आणि सावनीला फोन करून बोलू लागतो, मी आता इथे नाही राहू शकत, कारण इथे जास्त दिवस राहणं धोक्याचं आहे. त्यावेळी सावनी बोलू लागते, मग मी काय करायला हवं? तुमच्यासाठी घर की बंगला बांधून द्यायला हवा? त्यावेळी सावनीला कार्तिक बोलू लागतो, एक लक्षात ठेवा, मी तुमच्यापर्यंत आलोच नव्हतो. तुम्हाला माझी गरज होती म्हणून तुम्ही मला बोलावून घेतलं होतं आणि मला पैशाची गरज होती. पण आता माझं काम मी चोख बजावलं आहे, त्यात माझी काही चूक नाही. चूक असेल तर ती तुमची, कारण तुम्हाला जजला नीट हँडल करता आलं नाही आणि तुमच्या चुकीचं खापर माझ्यावर फोडू नका. त्यावेळी सावनीला या सगळ्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. सावनी ही कार्तिकला बोलू लागते, आजपर्यंत माझ्या चुका मला कोणीच दाखवून दिल्या नाही आणि माझ्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्नही करू नका. आणि दुसरी गोष्ट, यापुढे मला फोन करायचा नाही. तुम्हाला कुठे जायचं आहे ते जा, कुठे राहायचं आहे तिकडे राहा, पण माझा वेळ वाया घालवू नका. असं बोलून सावनी फोन कट करते. तरी कार्तिकलाही सावनीचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे हर्षवर्धन हा सावनीला बोलू लागतो, झालं का ऑल सेट? तरी सावनी बोलू लागते, हो ना, एंगेजमेंटची सगळी तयारी झालीच आहे, तशी ऑलमोस्ट होत आलीच आहे. तरी हर्षवर्धन बोलू लागतो, नाही, मी त्याच्याबद्दल विचारतच नाही आहे. सई कुठे? सईला आणायला गेली होतीस ना? तो सावनीला बोलू लागतो, मला माहिती आहे तुझा प्लॅन हा फ्लॉप झाला आहे, चांगला मजबूत अपमान तुझा तिथे झाला आहे आणि म्हणून तू इथे शांत येऊन बसली आहेस, बरोबर आहे ना? आणि मला वाटलंच होतं, मी तुझ्यावर विश्वास ठेवणं हे चुकीचंच आहे. त्यावेळी सावनी बोलू लागते, मला जिंकून यायचंच होतं, मी सगळं नीट केलं होतं, पण एक लक्षात ठेव हर्षवर्धन, माझ्यावर विश्वास ठेव. आपली एंगेजमेंट झाली ना की मी तुला तक्रार करायला संधीही देणार नाही आणि सईला मी नक्कीच परत आणणार आहे. तेव्हा हर्षवर्धन बोलू लागतो, अगं पण सही परत आल्याशिवाय मी तुझ्याशी एंगेजमेंट करणारच नाही आहे आणि त्यासाठीच तर ही पार्टी आपण ऑर्गनाईज केली होती. मग आता आल्या पाहुण्यांना मी काय सांगणार आहे? तू हरल्याबद्दलची ही पार्टी आहे की सागर कोळी जिंकल्याबद्दलची? सांग बघू. मी सावनी चिडूनच बोलू लागते, हे सगळं मुक्तामुळे झालं. तरी हर्षवर्धन बोलू लागतो, जसं तुझं प्लॅन फ्लॉप झालं तशी आपली एंगेजमेंट पण फ्लॉपच झाली आहे. एक लक्षात ठेव सावनी, जोपर्यंत तू सागरला पूर्णपणे बर्बाद करत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तर मी पुन्हा पुन्हा लग्नाचा विषय किंवा एंगेजमेंटचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, त्यासाठी तुला अगोदर सागरला हरवावं लागेल. असं बोलून हर्षवर्धन तिथून रागानेच निघून जातो. त्यावेळी सावनीचा राग अनावर होतो आणि तिथल्या फ्लॉवर पॉटची मोठ्यानेच आदळते आणि बोलू लागते, मुक्ता मुक्ता मुक्ता, हे सगळं तुझ्यामुळे होते. जोपर्यंत तू सागरच्या आयुष्यात आहेस ना तोपर्यंत मला काही जिंकता येत नाही आणि मी काही हर्षवर्धनसोबत लग्न करणार नाही. पण ठीक आहे, आता तू बाहेर जाणारच आहेस ना, मग खुशाल जा, पण जाणार असेल तर परत न येण्यासाठीच, कारण तू परत येणार नाही याची पुरेपूर काळजी मीच घेणार आहे. असं बोलून सावनी खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे मुक्ताही दिल्लीला जायची तयारी करत असते. तितक्यातच सई येते आणि बोलू लागते, मुक्ताई, आपण कुठे चाललो आहे सांग बघू? आपण दिल्लीला चाललो आहे माझ्या कामासाठी. तरी सई बोलू लागते, मग आपल्याला खूप फिरायला मिळणार ना, खूप मज्जा करायला मिळणार ना? तरी मुक्ता बोलते, हो, सगळं करायला मिळणार, फक्त माझी कामं झाल्यानंतर. तरी सई बोलू लागते, मुक्ताई, आपण बोक्याला पण घेऊन जाऊया का? ती मुक्ता बोलते, नाही गं, कारण इथे मिहिका माऊ एकटीच असणार ना, मग तिच्यासाठी आपण ठेवूया बोका. त्यावेळी सई ही मुक्ताला विचारू लागते, मुक्ताई, पप्पा पण येणार ना? मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. त्यावेळी ती बोलू लागते, वा, माझे पप्पा पण येणार, म्हणजे आपण तिघंही फिरायला जाऊ, खूप मज्जा करू आणि ही सगळी मजा पप्पा, तू आणि मी करणार आहोत, खरंच ना मुक्ताई? त्यावेळी मुक्ता बोलते, हो बाळा. त्यावेळी मुक्ताईला सईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप बरं वाटत असतं. त्यावेळी मुक्ताला सई बोलू लागते, थांब, मी माधवी आजीला पण हे सगळं सांगून येते. असं बोलून सई तिथून निघून जाते. तर मुक्ताला सगळ्या गोष्टींची खूप वाईट वाटत असतं आणि सागरने आपल्यासाठी जे जे काही केलं ते सगळं काही मुक्ताच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. सागरने मुक्ताला प्रॉमिस केलेलं असतं की काही झालं तरी हा विश्वास कधीच तुटणार नाही. त्यानंतर सागरने मुक्तासाठी केलेली पुरणपोळी आणि सगळ्यांसमोर स्वतःच्या हाताने मुक्ताला वाढलेली पुरणपोळी हे सगळं काही मुक्ताला आठवू लागतं. तर मुक्ता ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप भावूक झालेली असते. सागरने होळीच्या कार्यक्रमामध्ये मुक्ताला केलेलं प्रपोज, हे सगळे क्षण, तिला घेऊन गेलेला ऑफिसमध्ये डबा,
हे सगळे आठवून मुक्ता खूप रडू लागते आणि तिला हे सगळ्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होऊ लागतात. इकडे आदित्य हा सावनीला बोलू लागतो, मम्मा अगं सई येणार होती ना, का नाही आली? आपण तिच्यासाठीच ही पार्टी ऑर्गनाईज केली होती ना, मग आता सईच नाही, मग कसं होणार आहे? आणि जाऊ का मी पप्पांना भेटायला? कारण तसंही त्यांची तिथे वाईफ नाहीच आहे. तरी सावनी त्याला विचारते, पण हे तुला कसं कळालं? तरी आदित्य बोलू लागतो, तुझं मी बोलणं ऐकलं होतं, त्याचवेळी मला समजलं की त्यांची वाईफ घर सोडून गेली आहे, त्यामुळे मी जाऊ का पप्पांना भेटायला? तरी सावनी बोलू लागते, नाही त्याची काहीच गरज नाही. आज नाही सई आली तरी एक ना एक दिवस सई आपल्याच घरी येणार राहायला, असं बोलून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे कार्तिकची नाटकं मात्र सुरू होतात. तवी स्वातीच्या समोर तो रडण्याचं नाटक करतो. तवी स्वाती कार्तिकला विचारू लागते, काय झालंय हो? अहो तुम्ही असे एवढे इमोशनल का झालाय? तरी कार्तिक बोलू लागतो, काय करू तूच सांग ना. ज्या घरात आपण आपलं घर म्हणून राहतो त्याच घरात जर इतका घाणेरडा आरोप झाला तर कसं राहायचं तूच सांग. मला खरंच ह्या घरात नाही राहायचं आहे, आपण इथून जाऊया. तरी स्वाती विचारू लागते, पण कुठे जायचं? तरी कार्तिक बोलू लागतो, आपल्याजवळ पैसे नसले म्हणून काय झालं? आपण जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही तोपर्यंत गावी तर जाऊन राहू शकतो, कारण तिथे गेल्यावर आपण मानाने राहू शकतो. स्वाती बोलू लागते, खरं आहे तुमचं, कारण तुमचा या घरात एवढा काही अपमान झाला आहे, मला बोलायलाही तोंड नाही आहे. खरंच या घरात मला तुम्हाला पाहवत नाही आहे अशा अवस्थेत. तरी कार्तिक बोलू लागतो, घरचं वातावरण खरंच विचित्र झालं आहे, जीव अगदी गुदमरतो आहे. या घरात कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही. आज सागरने पाहिलंच ना, ते मुक्ताची बाजू घेतली. माझी काहीच चूक नसताना मी पुरावे दाखवूनसुद्धा माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही आहे. या घरात मला मानही मिळत नाही. मानापेक्षा मनाची शांती महत्त्वाची, आणि मला इथे नाही राहायचं आहे. पण स्वाती, तुला जर इथे राहायचं असेल ना तर तू राहा. त्यावेळी स्वाती बोलते, नाही, तुम्ही ज्या घरात राहणार तेच माझं घर आहे. असं बोलून कार्तिक बोलतो, चालेल मग मी तिकीट्स बुक करतो. असं म्हणून तो मोबाईलला पॅटर्न टाकणार तर सागर ते सगळं काही मागून पाहतो आणि बोलू लागतो, कुठे चाललाय तुम्ही? कुठेही जायचं नाही. मगाशी मी सगळ्यांसमोर कार्तिकचा अपमान केला, कार्तिकवर अविश्वास दाखवला, ते फक्त मला तिथे तमाशा नको होता म्हणून. पण माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे. मुक्ता चुकल्या आहेत हे मला माहिती आहे. तरी कार्तिक हा सागरजवळ पाहू लागतो. तर स्वातीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तरी सागर बोलू लागतो, हो, माझा कार्तिकवर विश्वास आहे. सई अजून खूप लहान आहे, पण तिच्यासमोर कोणत्याही प्रकारचा तमाशा नको म्हणूनच मी शांत बसलो होतो. तवी सागर हा कार्तिकसमोर हात जोडून बोलू लागतो, कार्तिक, खरंच मला माफ कर आणि खरंच थँक्यू की तू मुक्ताचा खरा चेहरा माझ्यासमोर आणलास. तवी कार्तिक बोलू लागतो, अरे पण एवढं का झालं आहे? तवी सागर हा मुद्दामहून कार्तिकच्या हातातला मोबाईल खाली टाकतो आणि उचलून बोलू लागतो, अरे बापरे, माझ्यामुळे मोबाईल तुमचा खराब झाला ना, पण काही काळजी करू नकोस कार्तिक, मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन येईन. तवी कार्तिक आपला मोबाईल घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र सागर बोलतो, नाही, तू काहीच काळजी करू नको, असा खराब मोबाईल मी तुला नाही वापरायला देणार. असं बोलून तो कार्तिकला मिठी मारतो. तर स्वातीही खूप खुश झालेली असते. त्यावेळी सागर हा या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत मोबाईल घेऊन तिथून निघून जातो. कार्तिक मात्र घाबरून गेलेला असतो, कारण कार्तिकचा मोबाईल हा सागरने घेतलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्य हा विचार करू लागतो की पप्पा सईला त्यांच्यासोबत का पटवत आहेत, मला पप्पांशी बोलून घ्यावंच लागणार. असा विचार करून सागरला तो फोन करायला घेतो. आदित्यचा फोन आला आहे म्हणून सागर लगेचच फोन उचलतो आणि बोलू लागतो, काय झालं आदित्य बेटा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तरी आदित्य बोलतो, हो पप्पा, मी एकदम ठीक आहे. पण मला सांगा, तुम्ही सईला त्यांच्यासोबत का पाठवताय? तरी सागर बोलतो, कोणासोबत? तरी आदित्य बोलू लागतो, तुमच्या दुसऱ्या वाईफसोबत. सागर आदित्यला बोलू लागतो, आदित्य, अरे तू मुक्ता आंटी बोललास तरी चालेल. तरी आदित्य बोलू लागतो, तेच ते, पण तुम्ही त्यांच्यासोबत का पाठवताय? आपल्या कोणालाच ते आवडत नाहीत ना, मग त्यांच्यासोबत का सईला पाठवता? तरी सागर बोलू लागतो, जरी ते आपल्याला आवडत नसल्या तरी सईला खूप आवडतात आणि सई त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आणि त्या दिल्लीला चालल्यात. समजा सईला त्यांची आठवण आली तर मी काय करू सांग? एवढ्या लांब सईला कसं घेऊन जाणार? म्हणून मी पाठवत आहे. तरी सागरला आदित्य बोलू लागतो, पण पप्पा, तुम्हाला त्या नाही ना आवडत? तरी सागर हे प्रश्न ऐकून शांतच होतो. तरी आदित्य सागरला बोलू लागतो, पप्पा बोला ना. तितक्यातच सागर बोलतो, आई मला बोलवते आहे, आदित्य मी तुला नंतर फोन करू का? असं बोलून तो फोन कट करतो आणि आदित्यच्या प्रश्नाला टाळाटाळ करतो. आदित्य विचार करू लागतो की पप्पा माझ्यापासून काही लपवत तर नाहीत ना? इकडे कार्तिक हा विचार करू लागतो की सागरचा माझ्यावर खरंच विश्वास आहे की सागर नाटक करतो आहे, कारण असं तो का करेल? जर माझ्यावर संशय आला असता तर सागर गप्प बसलाच नसता. पण आज त्याने मुक्ताची बाजू घेतली, पण इथे येऊन त्याने माझी माफीही मागितली. याचा अर्थ माझ्यावर त्याचा खरंच विश्वास असेल का? पण नाही, काहीच कळत नाही आहे त्याचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. मन असेल तर काहीच टेन्शन नाही, पण नसला तर सागर ह्या सगळ्यांच्या मुळापर्यंत पोचला तर
तर दुसरीकडे मुक्ताच्या दिल्लीच्या जाण्याची तयारी पूर्ण झालेली असते, मात्र सहीची पॅकिंग बाकी असते. तरी मुक्ताच्याही मुक्ताला बोलू लागते, आता तू सहीच्या कपड्यांचं काय करणार आहेस? तरी मुक्ता ठरवते की घरी जाऊन घेऊन यायची. तितक्यातच सागर तिथे आलेला असतो. सागरा मुक्ताला बोलू लागतो, झाली का तुमची तयारी? तरी मुक्ता बोलते, हो झाली आहे. तरी सागरा मुक्ताला विचारतो, तुमचं जाणं खरंच महत्त्वाचं आहे का? तरी माधवीताई बोलू लागतात, मी सहीच्या सगळ्या खाऊची तयारी करते. असं बोलून माधवीताई आणि पोरूभाऊ दोघंही तिथून निघून जातात. तरी सागरा मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता तुमचं खरंच जाणं महत्त्वाचं आहे का? तरी मुक्ता बोलते, मग काय करू? आता मी इथे राहून सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत बसू का? नाही, मला आता कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही द्यायची आहे. परीक्षा देऊन देऊन मी खरंच कंटाळली आहे. आणि कोणासाठी देऊ? जिथे कोणाचा माझ्यावर विश्वासच नाही त्यांच्यासाठी मी करत बसू का? नाही, मला आता कोणतीही परीक्षा द्यायची नाही. असं बोलून मुक्ता आतमध्ये निघून जाते. तेव्हा सागर मनाशीच बोलू लागतो, नाही मुक्ता, आता तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाही. कारण तुम्हाला जर असं वाटत नाही ना कार्तिक चुकीचा आहे, मग नक्कीच कार्तिक चुकीचा असणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कार्तिका बोलू लागतो, या मुक्ताच्या लपड्याने तर माझं जगणं हराम केलं आहे. मी एवढी लपडी केली पण कधीच माझ्या अंगाशी आली नाही. पण ह्या पोरीने तर माझ्यावर बोटच दाखवलं. मला वाटलं होतं ही तोंड उघडणार नाही, पण नाही, हिने तर पोपटासारखंच तोंड उघडलं आणि सगळं काही माझा पाडाच वाचायला सुरुवात केला. पण खरंच सगळ्याच मुली जर आरतीसारख्या देवाने का नाही बनवल्या? आरतीचं एक बरं आहे, तिला काही करा, कितीही काही बोला, ती काही करणार नाही. तोंड बंद म्हणजे बंद, अशी विरोध करणारी भेटली पाहिजे. पण आजपर्यंत मला कोणच सिद्ध करू शकलं नाही आणि करू शकणारही नाही. कार्तिक दोषी आहे आणि त्याच्यापर्यंत कोणी पोचूही शकणार नाही, असं बोलून कार्तिक खूप खुश झालेला असतो. तर इकडे सागर ठरवतो की कार्तिक दोषी आहे हे आरतीला भेटूनच विचारावं लागेल. कारण जोपर्यंत मी आरतीला भेटत नाही तोपर्यंत काहीच सत्य बाहेर येणार नाही. त्यावेळी सागर कार्तिकच्याच मोबाईलवरून आरतीला मेसेज करायचा ठरवतो आणि तो आरतीला मेसेज करतो की मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे, तुमच्या घराजवळच्या चहाच्या टपरीवर या. असा मेसेज केल्यानंतर आरती पाहते तर कार्तिकचा मेसेज आलेला असतो. त्यावेळी ती मनाशीच बोलू लागते, हा माणूस माझा पिच्छा कधी सोडणार आहे? पण मी नाही भेटले तर हा माणूस टोकाचं पाऊल उचलणार, असा विचार करून ती कार्तिकला भेटायचं ठरवते आणि सागरही त्याच ठिकाणी जाणार असतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं, इंद्राताई या मुक्ताला बोलू लागतात, तू ही सावनीसारखीच निघालीस. सावनीने माझं घर मोडायला निघाली आणि तूही तेच केलंस. त्यामुळे तू या घरात परत येऊ नकोस. मला तुझं तोंडही पाहायचं नाही. या सगळ्या गोष्टीचं मुक्ताला खूप वाईट वाटत असतं, मात्र मुक्ता काहीच बोलत नाही. तर कार्तिका सावनीला भेटण्यासाठी आलेला असतो. सावनी त्याला बोलू लागते, काही झालं तरी सागर त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आणि तू नक्कीच या गोष्टीमध्ये अडकणार आहेस. तरी कार्तिक बोलू लागतो, मग मी आता काय करू? तरी सावनी बोलते, अगोदर जा आणि त्या सागरच्या हातातला तुझा मोबाईल काढून घे. तरी कार्तिक मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर सागर हा आरतीला भेटण्यासाठी आलेला असतो. तरी आरतीला तो बोलतो, तुम्ही सगळं खरं सांगा, नाहीतर मला या सगळ्यामध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागेल. तरी आरती बोलू लागते, सर या सगळ्यामध्ये मला प्लीज ओढू नका, कारण कार्तिक हा खूप वाईट माणूस आहे. हे ऐकून सागरला धक्का बसतो. आता सागर कार्तिकच्या सगळ्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.